आपलं स्वागत आहे ड्रॅगन हॉलिडेजच्या अविस्मरणीय विश्वात। आज आम्ही तुम्हाला नेपाळमधील श्री पशुपतिनाथ मंदिराबद्दल माहिती सांगणार आहोत। श्री पशुपतिनाथ मंदिर एक पवित्र वारसा स्थळ। श्री पशुपतिनाथ मंदिर हे भगवान शिवाचे एक प्राचीन आणि अत्यंत आदरणीय मंदिर आहे। ते नेपाळमधील काठमांडू शहरात पवित्र बागमती नदीच्या काठावर आहे आणि दक्षिण आशियातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक मानले जाते। 1979 मध्ये युनेस्कोने ते जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले। मंदिर परिसर काठमांडू व्हॅली वारसा क्षेत्राचा एक भाग आहे, जो अनेक मंदिरे, आश्रम, शिलालेख आणि प्राचीन मूर्तींनी भरलेला आहे। क्षेत्रफळ सुमारे 246 हेक्टर आहे आणि उपमंदिरे ही मुख्य मंदिराभोवती 500हून अधिक उपमंदिरे आहेत। हे सर्व प्राण्यांचे स्वामी पशुपती भगवान शिव यांचे सर्वात पवित्र निवासस्थान आहे। स्कंद पुराण आणि शिवपुराण सारख्या ग्रंथांमध्ये त्याचे महत्त्व वर्णन केले आहे। तमिळतेवरम स्तोत्रांमध्ये या ठिकाणाचे पद्लपेत्रस्थलम म्हणून गौरव केले आहे। लिंग हे शिवाचे इच्छा पूर्ण करणारे रूप मानले जाते। आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे स्थान भगवान शिवाचे शीर मानले जाते। त्यांच्या शरीराचे इतर भाग भारतातील विविध ठिकाणी पसरलेले आहेत। हरिणाची कथा। शिव आणि पार्वती एकदा हरणाचे रूप धारण करून बागमती नदीच्या जंगलात फिरत होते। देवतांना शिव सापडला आणि त्यांनी त्याचे शिंग पकडले, ज्यामुळे त्यांचे दिव्य रूप झाले। ते शिंग नंतर शिवलिंग बनले, जे कालांतराने गायब झाले आणि नंतर गायीच्या दुधात पुन्हा प्रकट झाले। महाभारताशी संबंध। कोटिरुद्र संहिता शिवपुराण पांडवांच्या शिवाच्या शोधाचे वर्णन करते। त्यावेळी भगवान शिवाने बैलाचे रूप धारण केले। त्यांचे विविध अवयव पवित्र ठिकाणी प्रकट झाले। डोके पशुपतिनाथ नेपाळ येथे, कुबड केदारनाथ येथे, चेहरा रुद्रनाथ येथे, हात तुंगनाथ येथे, तर नाभी मध्यमहेश्वर येथे प्रकट झाले। श्री पशुपतिनाथ मंदिराचे मुख्य पुजारी दक्षिण भारतातील कर्नाटकातील वैदिक द्रविड ब्राह्मण आहेत। हे ब्राह्मण शृंगेरी शारदा पीठात पारंपरिक वैदिक शिक्षण घेतात। ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे। हे मंदिर पूर्ववैदिक काळातील असल्याचे मानले जाते। त्याचा पहिला उल्लेख सुमारे 400 इसवी सनाच्या सुमारास आढळतो। लिच्छवी राजा प्रचंडदेव यांनी त्याची स्थापना केली। सुपुष्पदेव यांनी नंतर 5 मजली मंदिर बांधले। 1019 ते 1126 दरम्यान राजा शिवदेव यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली। अनंत मल्ल यांनी मंदिराला छत दिले। 14व्या शतकात राम मंदिर आणि इतर उपमंदिरे बांधली गेली। 1692 मध्ये मंदिराचे सध्याच्या स्वरूपात पुनर्बांधणी करण्यात आली। 2015च्या भूकंपात मंदिराचे मुख्य गर्भगृह अबाधित राहिले। तथापि काही बाह्य इमारतींचे नुकसान झाले। नवरी शैलीत बांधलेले मंदिराचे बांधकाम, दुमजली तांब्याचे छत, सोन्याने मढवलेले, चौरस पाया, उंची 23.07 मीटर, 4 मुख्य दरवाजे, सर्व चांदीच्या पानांनी मढवलेले, वर सोनेरी गजूर। दिव्यत्वाचे दर्शन घ्या, शाश्वततेचा अनुभव घ्या। ड्रॅगन हॉलिडेजचे चॅनल पाहिल्याबद्दल धन्यवाद। अधिक आध्यात्मिक प्रवासांसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।